ताटेचा धन्यवाद. आणि शहरी भागावर पण त्याच्यापेक्षा जास्त ग्रामीण भागामध्ये मतदान आहेत आणि जे शहरी भागामध्ये जे स्थायी झाले ते काय अमेरिकेचे नाही, ते बी ग्रामीण भागाचे जे स्थायी झालेले लोक आहेत, तर निश्चितपणे याचे परिणाम भोगावे लागणार. बरं साहेब, तुमचा मतदारसंघ इथून जवळच येतो. ज्यावेळेस आम्ही देखील आल्यानंतर जवळपास त्या वडीबुद्रुकपासून जवळपास मधल्या रस्त्यानं अतिशय खराब रस्ता आहे. 12-12 किलोमीटर अंतर यावं लागतं. ते हाके तिथं बसल्यामुळं तिथून जवळ अंतर असताना देखील तिथून जाऊ दिलं जात नाही. त्यावर आपलं काय मत आहे? माझं मत आहे की पोलिसने हाकेला परमिशनच कशी दिली. हाकेचा गाव नाही, हाकेचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, तरीही त्या सरकारने पोलिसने परमिशन कशी दिली की एके बाजूला जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आज नाही 2 वर्षापासून उपोषण करतात. मग हेतू पुरस्कार तुम्ही या ठिकाणी हाकेला बसविलं हे सिद्ध होते. म्हणजे लांब 12 किलोमीटर अंतर याला किती आता आम्हाला याला असं इकडून फिरून यावं लागलं. तुम्हाला हा, इथून यावं लागलं आणि सगळे किती लोक आले, हजारो लाखो लोक आले जरांगे पाटलांना भेटायला. गाडी लागून बऱ्याच गाड्याचं नुकसान व्हायला, गाड्या खाली चिखलात चालले. तर अशी परिस्थितीमध्ये माझं म्हणणं असं आहे की ते हाकेचं उपोषण इथं तुम्ही कशाला बसविलं, हेतू पुरस्कार बसविले सिद्ध होते. पोलिसने परमिशन कशी दिली? सरकारच्या सांगण्यावरून पोलिसने परमिशन दिली. सगळ्या लोकांचा आरोप आहे की हाकेंना देवेंद्र फडणवीसने पैसे देऊन बसवले. यावर आपलं काय? नाही, आता पैसे इथं बसविले, सरकारने परमिशन दिली, पोलिसने परमिशन दिली म्हणजे सरकारचा पाठबळ आहे. हे पैसे दिले हे दिले मला काय म्हणता येणार, पण हे इथं बसविण्याचे काही कारण नाही ना. आणि 2 समाजामध्ये अजून ते त्यांचं म्हणणंच आहे, त्यांचा उद्देश आहे हे तेडमध्ये अजून कुठेतरी खतपाणी घालावं. हा, तर ते बरं आहे का कोणी अंगावर त्याला गेलं नाही, काही बोललं तरी कोणी त्याला हात लावला नाही, फक्त नारेबाजी झाली. पण मला एक म्हणायचंय की हे उपोषण सरकारने तातडीने सोडवा. धन्यवाद सर. हे होते बाबाजानी दुराणी साहेब आणि ते देखील आले होते. त्यांनी देखील आपल्या हे केलं. धन्यवाद साहेब. त्यासोबतच आपल्याला काय वाटतं की आपल्याला काय वाटतं की ज्या परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे? परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे पाटलाची आणि शासनाने याच्यात लक्ष घालून ताबडतोब ज्या मागण्या त्यांच्या मान्य केल्याच पाहिजे आणि जे 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची परिस्थिती केली ती पण कुठे थांबवली पाहिजे. आता मराठा समाज ओबीसी समाज एकमेकाला भिडत नाही म्हणून आतापर्यंत संत चाललंय, पण सरकार जाणून बुजून त्यांना काहीतरी असं एकमेकाला भिडावं असं परिस्थिती निर्माण करत आहे. सरकारनं केलं तरी पण परिस्थिती निर्माण होईल का? सॉरी, तशी जरी परिस्थिती जर केलं नाही, सरकारनं काही जरी केलं तर 2 समाज आता गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात. त्यामुळे सगळ्यांना समजलेलं आहे की सरकारची चाल आहे, त्यामुळे दोन्ही समाज काही करणार नाही. कुठून आला? मी पाथरी, परभणी जिल्हा. आपल्याला काय वाटतं? परिस्थिती तशी पाहिली तर फार गंभीर आहे. सरकारने याची व्यवस्थित दखल घ्यावी आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण भांडण निर्माण असं काही करू नये. आता झालंय कसं माहितीये का, हे उगा कळीचा मुद्दा केलाय. आता दुसऱ्या प्रांतातून आणून माणसं इथं उपोषणाला बसवायचे, एकमेकावर चढवायचे, हे म्हणजे पूर्ण खेळ सरकारनं करूच नाही. याच्या मागे ज्याचं कोणाचं षडयंत्र असेल, दोन्ही समाज हे हाणून पाडतील आणि एकमेकाच्या अंगावर येणार नाहीत. दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पहिल्यापासून. आणि मराठा समाज हा मोठा भाऊ आहे. मराठा समाज आजपर्यंतची भूमिका एकदम सामंजस्याची आहे आणि पाटलाच्या आदेशाची समाज हा आतुरतेने वाट बघत आहे. पाटील तसा कोणताही आदेश देणार नाहीत. पाटलांना आजपर्यंत गेल्या वर्षीपासून पूर्ण भूमिका आहे संयमाची घेतलेली, शांततेची घेतलेली. याचा अंत सरकारने पाहू नये. त्याच्या मागे जे कोणतं षडयंत्र असेल, जे कोणी व्यक्ती असेल, त्याने त्याचा अंत करण्याचा म्हणजे वेळ येऊ देऊ नये. ती जर वेळ आली तर परिस्थिती गंभीर व्हायला काही वेळ लागणार नाही, पण तसा मराठा समाज करणार नाही. सर, आपण कुठून आलात? हा बोला. आपण हे पहिलं काम रस्ता खुला करणे, जे पुलाखाली जे हे सरकारचाच निर्णय आहे की रस्ता बंद करणे आणि सराटीला जाण्यात येऊ नये पब्लिक. यासाठी ते रस्ता जे कोण गृहमंत्री आहे फडणवीसच आहेत. फडणवीसच कारणीभूत आहे ना याला, दुसरं कोणी नाही. आम्ही नांदेड रस्ते पिस्ते अडल्यामुळे फडणवीसला फायदा होईल वाटते का? काय फायदा होणार? सरकार संपलंच, भाजप संपलंच. मोडीत काढण्याचे एक आरक्षण मोडीत काढण्यामुळं हे रस्ते आडीनं, रस्त्यामध्ये आरक्षण म्हणजे उपोषण बसवणं, हे दुसरं काय कारण आहे? फक्त आपलं एक मराठा समाजाचं आरक्षण कुठंतरी मोडीत काढावं आणि कुठंतरी आरक्षण लढा बंद पडावा असं त्यांची विचार. आज आपण आता सध्या अंतरवाली सराटीमध्ये आहोत. संध्याकाळचे 8-8:30 वाजत आहेत, तरी पण प्रचंड मोठी गर्दी आहे आणि मनोज पाटील जरांगे यांची देखील प्रचंड परिस्थिती खालावली आहे. त्यानंतर अजून आपण देखील पाहणार आहोत. कॅमेरामॅन ताटेसर सह गणेश शिंदे, धन्यवाद. आज मनोज पाटील जरांगे यांचा 7वा गुरुकृष्ण दिवस चालू आहे आणि प्रचंड परिस्थिती देखील बिघडलेली आहे.
अनेक मराठा समाज असेल आणि अन्य समाज असेल लांब लांबून येत आहेत, प्रचंड गर्दी करत आहेत, परंतु प्रचंड परिस्थिती देखील खालावलेली दिसते. आज पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब देखील भेटीसाठी आले होते. साहेब, तुम्ही गेला होतात, काही बोलले का? दादा काही बोलले का? नाही, त्यांची तब्येत एकदम खालवली, त्यांना बोलता पण येत नाही. त्यांची शुगर डाऊन झालेली आहे आणि त्यांचा बीपी पण लो झाला होता. आता बीपीची काय परिस्थिती मला डॉक्टरला विचारला की लो झाला होता. तर अत्यंत तब्येत त्यांची खालवली आहे. सरकारने गांभीर्याने यांच्या उपोषणाकडे लक्ष द्यावा आणि तातडीनं उपोषण सोडावा. नाहीतर हे तब्येतीला जर बरावाईट झाले तर याच्या सरकारला फार याचा दुष्परिणाम भोगावा लागला अशी परिस्थिती आहे. तर माझं मत असं आहे की उपोषण सरकारने काही करून जे मागण्या त्यांची आहे ते मान्य करून उपोषण तातडीने सोडवावं. तुम्हाला वाटतंय, कारण की पहिले 17-18 दिवस पहिल्यांदा देखील आम्ही गोष्ट करावं लागलं, नंतर गेली 1 वर्षापासून संघर्ष चालू आहे, तरी पण सरकार कुठली दखल घ्यायला तयार नाही. यावर आपलं काय मत आहे? नाही, सरकारचे आहे ना, दखल घेण्याच्या ऐवजी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करते. ओबीसीला उचकून द्यायचा आणि इकडे मराठाला बी सांगायचा, एक असं सरकारचं एक मोठं षडयंत्र आहे. तर मी या ठिकाणी मनोज जरांगे आणि त्यांचे जे सहकारी त्याला धन्यवाद देतो की इथं उपोषणाला आपलं गाव सोडून बसलेले हाके ते काही बी येळावाकडा त्या ठिकाणी शब्द वापरायले, पण कोणीही समाज बांधव त्याच्या अंगावर गेले, सगळं ऐकून घ्यायले. तर मला असं म्हणायचंय की हे असं खेळी करून तुम्ही सत्तेच्या पुढे बांधण्याचा जर प्रयत्न करीत असाल तर जनता आता येणार, निवडणुका काही लांब नाही, याच्यामध्ये तर लोक उत्तर देणारच आहे. शेतकरी देणार आहे, आरक्षणवाले देणार आहे, मुस्लिम समाज देणार आहे, सगळं समाजाच्या सरकारवर अत्यंत रोष आहे. तर मला विनंती आहे की आता हे काही जरी म्हणले, हे सरकारने काही जरी म्हणले तर सरकारला कोणाचं सरकारबद्दल आपुलकी राहिलेली नाही. सरकारला आपण पाहिजे की लोकसभेमध्ये याचा परिणाम भोगावा लागला, तरी पण विधानसभा अवघ्या 20 दिवसावर आचारसंहिता लागणार आहे, तरी पण गांभीर्य का नाही?